नमस्कार, स्वागत आहे तुमचं या मास्टर क्लासमध्ये ओव्हरकम ओव्हर थिंकिंग. आणि तुम्ही या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही स्वतःसाठी वेळ काढलेला आहात. त्यासाठी तुम्हाला स्वतःला पाठ करायचं आहे, स्वतःची पाठ थोपटायची आहे. कारण की दिवाळीमध्ये आपल्याला बाकीची पण भरपूर कामं असतात, पण तुम्ही स्वतःला वेळ दिलेला आहे, त्यासाठी तुम्हाला तुमची पाठ थोपटायची आहे. तुमचं खूप खूप स्वागत आहे या मास्टर क्लासमध्ये. आणि आपण पुढे जाण्यापूर्वी मला जस्ट एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. तुम्ही तुमचा एवढा वेळ खर्च करून या मास्टर क्लाससाठी आलेला आहात. खूप खूप आभारी आहे तुमची. मला जस्ट कन्फर्म करा चॅट सेक्शन मध्ये तुमचं नाव आणि तुमचं शहर, जेणेकरून मला समजेल की तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या कोपऱ्यातून आलेला आहात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर कुठून आलेला आहात. हे एक इंटरॅक्टिव्ह सेशन मला बनवायचं आहे. असं नको व्हायला की मी भिंतींबरोबर बोलते किंवा बंद खिडक्यांसोबत बोलत आहे. तो तुम्हाला काय करायचं आहे, चॅट सेक्शन मध्ये जस्ट कन्फर्म करायचं आहे तुमचं नाव आणि तुमचं शहर. ठीक आहे. वळूयात पुढे. या मास्टर क्लासचे काही रूल्स आहेत. हा मास्टर क्लास जो आहे हा मेजरली मराठी भाषेमध्ये असणार आहे. त्याचं ड्युरेशन जे आहे हे 60 मिनिटांचं म्हणजे 1 तासांचं असणार आहे. आणि तुमची कमिटमेंट पूर्ण मास्टर क्लासमध्ये खूप खूप महत्वाची आहे. आणि ऍक्शन टेकर्ससाठी अट्रॅक्टिव्ह बोनसेस देखील असणार आहेत. येस. तर माझं नाव काय आहे? माझं नाव दीपाली गुंडाळकर. नमस्कार. मी एक लेखिका आहे. से बाय बाय टू स्ट्रेस या अमेझॉन बेस्ट सेलर पुस्तकाची मी लेखिका आहे, लाईफ कोच आहे, फिटनेस एन्थुसियास्ट आहे आणि मी रेझिलियंट माइंड मास्टरीची मी संस्थापक देखील आहे. मी एका मिशनवर आहे. तर हे मिशन काय आहे? तर मला जवळजवळ 1 लाख महिला प्रोफेशनल्सना मदत करायची आहे, वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन करण्यासाठी, सोशल अँझायटी हँडल करण्यासाठी, ऑफिसमध्ये स्वतःची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि ऑफिसमध्ये जे टॉक्सिक लोक असतात, जे सतत डोकेदुखी बनत जातात, त्यांना कसं हँडल करायचं आहे यासाठी देखील मला मदत करायची आहे. मी गेली बरीच वर्ष मन आणि मानसिक स्वास्थ्य या विषयावर खूप अभ्यास करत आहे, खूप रिसर्च करत आहे आणि त्यासाठी मी वेगवेगळ्या एक्सपर्ट्स कडून ट्रेनिंग देखील घेतलेलं आहे. आणि त्याच ट्रेनिंग मधून स्वतःवर काम करून तुमच्या समोर मी हे ओव्हरकम ओव्हर थिंकिंग हा मास्टर क्लास तुमच्या समोर मी सादर करत आहे. तर अजेंडा काय असणार आहे या मास्टर क्लासचा? जसं मी तुम्हाला आधी देखील सांगितलं, हा मास्टर क्लास जो आहे 60 मिनिटांचा असणार आहे. आणि या मास्टर क्लासमध्ये तुम्ही काय शिकणार आहात? तर तुम्ही शिकणार आहात कसं इमोशनली स्ट्रॉंग राहायचं आहे आणि ओव्हर थिंकिंग कसं हँडल करायचं आहे. हा मास्टर क्लास संपेपर्यंत, या मास्टर क्लासच्या अंती तुम्ही काय फील करणार आहात? तुम्ही फील करणार आहात कसं काम राहायचं आहे, कसं रिलॅक्स राहायचं आहे आणि कसे जे चॅलेंजेस आहेत, जे स्ट्रगल्स आहेत त्यांना मॅनेज करायचं आहे. आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स आहेत आपले किंवा जे काही स्ट्रगल्स आहेत त्याच्यापासून पळून तर जाता येणार नाही, पण स्ट्रॉंगली कसं त्याला हँडल करायचं आहे हे तुम्हाला समजणार आहे या मास्टर क्लासच्या अंती. त्यामुळे मला शेवटपर्यंत हा मास्टर क्लास अटेंड करायचा आहे आणि सिरियसली अटेंड करायचा आहे. कारण की हा मास्टर क्लास जो आहे हा सिरियस लोकांसाठी आहे. मी टाइमपास म्हणून हा मास्टर क्लास बनवलेला नाही आहे. तर तुम्ही सेफ झोन मध्ये आहात. मी तुम्हाला जे शिकवणार आहे, जे टेक्निक्स देणार आहे ते मी स्वतःवर आधी अप्लाय केलेले आहेत. माझं इंटेन्शन आहे तुम्हाला रिझल्ट देणं. आणि खूप सारा वेळ मी खर्च करून तुम्हाला जे टिप्स देत आहे ते जास्तीत जास्त सिंपल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी स्वतःवर लाखो रुपये खर्च करून एक नवीन दीपाली तुमच्या समोर उभी आहे. सध्या बसलेली आहे ऍक्च्युली. आणि मी जे काही तुम्हाला सांगणार आहे खूप सिंपल करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. त्यामुळे खूप वेळ खर्च करून, खूप पैसा खर्च करून आणि माझी स्वतःची एनर्जी इन्व्हेस्ट करून तुमच्या समोर मी आज काही सोल्युशन्स देणार आहे. ठीक आहे. तर हा वेबिनार कुणाकुणासाठी आहे, हा मास्टर क्लास कुणाकुणासाठी आहे? तर जे बिझी वर्किंग प्रोफेशनल्स आहेत, जे वर्क लाईफ बॅलन्समुळे खूप स्ट्रगल करत आहेत, त्याच्यासाठी हा मास्टर क्लास आहे. जे हेल्थ कॉन्शियस प्रोफेशनल्स आहेत, ज्यांना खरोखर त्यांच्या हेल्थला नेक्स्ट लेवलला न्यायचं आहे, मानसिक स्वास्थ्याला, त्यांच्यासाठी हा मास्टर क्लास आहे. जर तुम्ही स्ट्रेस्ड आउट असाल किंवा अँशियस असाल तर तुमच्यासाठी हा मास्टर क्लास आहे. जर तुम्ही होलिस्टिक ग्रोथ तुम्हाला जर हवी असेल तुमच्या आयुष्यामध्ये तर तुमच्यासाठी हा मास्टर क्लास आहे.
आणि जर तुम्ही सेल्फ डाऊट, ओव्हर थिंकिंग, लो सेल्फ एस्टीम, नकारात्मक विचारांचे जे पॅटर्न आहेत किंवा तुम्ही टॉक्सिक लोकांबद्दल खूपच अँक्शियस असाल, त्यांच्यामुळे तुम्हाला भीती वाटत असेल, तर तुमच्यासाठी हा मास्टर क्लास आहे. ओके. आता आपण हे तर जाणून घेतलं की हा मास्टर क्लास कुणासाठी आहे. आता जाणून घेऊया हा मास्टर क्लास कुणासाठी नाही आहे. कारण की ते देखील त्या गोष्टीसाठी देखील क्लिअर असणं खूप खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला पटकन सोल्युशन हवंय, चुटकी सरशी म्हणजे चुटकी वाजवली आणि मला सोल्युशन मिळायला हवंय, तर हा मास्टर क्लास तुमच्यासाठी नाही आहे. जर तुम्हाला काही प्रयत्न करायचे नाहीयेत, काहीच स्वतःवर काम करायचं नाहीये आणि फक्त तुम्हाला रिझल्टची अपेक्षा आहे, तर हा मास्टर क्लास तुमच्यासाठी नाही आहे. त्यामुळे ह्या मास्टर क्लासमध्ये तुमच्या सोबत मी जे काही करून घेईल, जर तुम्ही ते सिन्सिअरली फॉलो केलं, तरच तुम्हाला रिझल्ट्स मिळणार आहे. पण तुम्ही टाईमपास म्हणून मास्टर क्लास अटेंड करत असाल, बाकीच्या अजून बऱ्याच काही गोष्टी करत असाल, तर हा मास्टर क्लास तुमच्यासाठी नाही आहे. जर तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम मधून बाहेर येण्यासाठी डेड सिरियस असाल, तरच हा मास्टर क्लास तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला नवीन आयडियाशी संलग्न होता येत नसेल, जर तुम्हाला नवीन आयडियाज, नवीन युक्त्या जर ऍक्सेप्टच करायच्या नसतील, तर हा मास्टर क्लास तुमच्यासाठी नाही आहे. आणि जर तुम्ही कटू सत्य आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामुळे लगेच जर तुम्ही घाबरून जात असाल, ऑफेंड होत असाल, तर देखील हा मास्टर क्लास तुमच्यासाठी नाही आहे. ओके. तर सुरू करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जस्ट 30 सेकंदांसाठी तुमचे डोळे बंद करायचे आहेत आणि तुम्हाला डीप ब्रेथ्स घ्यायचे आहेत. दीर्घ श्वास घ्यायचे आणि सोडायचे आहेत. आणि जस्ट विचार करायचे, कोणते कोणते विचार तुमच्या मनात येत आहेत. तुम्ही तुमच्या श्वासांवर व्यवस्थित फोकस करू शकता की नाही, हे तुम्हाला पाहायचं आहे. जस्ट 30 सेकंदांसाठी. ठीक आहे. मी मनातल्या मनात काउंट करते. तुम्हाला डोळे बंद करून हे करायचं आहे. हं? मी तुम्हाला जे काही इन्स्ट्रक्शन देते ते प्लीज फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होणार आहे. ठीक आहे. जस्ट क्लोज युअर आईज आणि जस्ट फोकस ऑन युअर ब्रेथ आणि बघा काही विचार येत आहेत का, तुम्ही स्वस्थ बसू शकलात का, जस्ट विचार करा एकदा. रिलॅक्स, डोळे उघडायचे आहेत आता. आता मला कन्फर्म करायचंय, तुम्ही तुम्ही शांतपणे दीर्घ श्वास घेऊ शकलात का, हळूहळू श्वास सोडू शकलात का, आणि हे श्वास घेणं आणि श्वास सोडणं या प्रोसेसमध्ये कोणते कोणते विचार तुमच्या मनात आले, तुम्हाला स्वस्थ बसता आलं की विचारांनी तुम्हाला खूप घेरलं, ह्याचं तुम्हाला स्वतःबद्दल स्टडी करायचं आहे. जर तुम्हाला खूप खूप विचारांनी घेरलं असेल, तुम्हाला स्वस्थ बसताच नसेल आलं, तर तुम्हाला चॅट सेक्शन मध्ये ते कन्फर्म करायचं आहे. जर खूप विचार आले असेल मनात, तर येस म्हणून लिहा. जर मनात विचार नसतील आले, तर नो म्हणून लिहा. कारण की आपलं हे जे मन आहे, हे एका माकडासारखं आहे. माकड कसं एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर, दुसऱ्या फांदीवर तिसऱ्या फांदीवर उड्या मारत राहतं ना, तसंच आपल्या मनाचं आहे. आधी एक विचार, मग दुसरा, तिसरा, पाचवा विचार, पाचव्या विचारून परत पहिल्या विचारावर, पहिल्या विचारावरून परत चौथ्या विचारावर, असं आपलं मन जे आहे सतत उड्या मारत राहतं. आणि मग हळूहळू अस्थिर बनायला लागतं. स्टडीजमध्ये असं संशोधन करण्यात आलेलं आहे. संशोधनात असं निष्पन्न झालेलं आहे की एका दिवसात जवळजवळ 50 ते 60,000 विचार आपल्या डोक्यात येत राहतात. आणि एवढ्या विचारांचं कसं प्रोसेसिंग होत असेल, विचार करा तुम्ही. हो की नाही? विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही? तर तर ही जी मी ऍक्टिव्हिटी घेतली, म्हणजे तुम्हाला डोळे बंद करून स्वतःच्या ब्रेथ्सवर जे फोकस करायला सांगितलं, आय होप तुम्ही ते सिन्सिअरली केलं असेल. जर केलं नसेल, तर प्लीज परत करा ते. आणि याच्या पुढचा जो टॉपिक आहे, त्याच्यामध्ये मी कव्हर करणार आहे की ओव्हर थिंकिंग काय आहे, कसं ओव्हर थिंकिंग जन्माला येतं, आणि याच्याशी रिलेटेड सोल्युशन्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. येस. टू गिव्ह युअर 100%, जे जे सांगते ते प्लीज प्लीज करा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये.